आपण केलं इथं पेरायला सुरू. तर चला आता जाऊया अँड तिकडं सुरू करूया. आता तर बघूया आपण उगवलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता आपलं ठरलंय घरी जायचं. तर मित्रांनो इथं बघा हे काय. हे राजे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे वरच्या रानामध्ये. आपण आलो इकडं वड्यात, जे की आपण त्या दिवशी आपण इथं मित्रांनो ह्याच्यामध्ये काकरा टाकल्या होत्या. अँड त्यात गावात बघू शकता तुम्ही आता किती हिरवं झालंय. अँड आता आलं आपण पेरायला मित्रांनो. आपल्याला पेरायचं आहे मित्रांनो इथं मका पेरायची आहे आता आपल्याला इथं. तर मित्रांनो चला आता इथं आपण घेऊया खत आणि हे टाकून. तर मित्रांनो चला आता आपण घेतले आता बी वगैरे टाकून याच्यामध्ये सगळं इथे टाकले बी अँड ह्याच्यामध्ये टाकले आपण खत. तर आता करूया आपण पेरायला सुरू मित्रांनो. चला मित्रांनो चला आता आपण केलं इथं पेरायला सुरू. आता घेऊया आपण फटाफट पेरून. इथलं पेरून घ्यायचं आता आपल्याला पूर्ण मका. चला आता घेऊया आपण फटाफट पेरून. सो मित्रांनो इथं एक ट्रॅक्टर थांबवला आपण जरा अँड पप्पा गेले तिकडं भात तिकडं बघायला. तर आता आपण ती बघूया भात उगवला आहे की नाही. बघूया नेमकं उगवला आहे की नाही उगवला. अजून तर गेलं नाही आपण तिकडे चक्कर मारायला. पप्पा बघते ते. बघूया आता आपण मित्रांनो उगायला पाहिजे, कारण की पाऊस वगैरे एकदम चांगल्या पद्धतीने झाला होता. ओल वगैरे एकदम प्रॉपर झाली होती. तर बघूया काय होते उगवला आहे की नाही. चला बघूया आपण उगवलेला आहे मित्रांनो भात उगवलेला आहे. दाखवतो हे बघा, हा राहिला भात उगवला. इकडच्या साईडला बी उगवला हे बघा. एकदम कशा प्रकारे उगवला मित्रांनो हा. अँड जिकडं जास्त ओल होती तिकडच्या साईडचा चांगला उगवलेला आहे. इकडे बी आहे बट जो दिसत नाही आहे प्रॉपरली. अँड अजून काही उगवून आणि की वल अजून थोडीशी वाढत चाललेली आहे. सो त्याच्या ह्यानं तो उगवेल मित्रांनो. चांगल्या ह्याने उगवलेला आहे भात इथं सगळीकडेच पूर्ण ह्याच्यात. अँड पप्पा बघते ते तिकडं. सो आपण परत एकदा थोड्या वेळाने संध्याकाळी नाही तर परत एकदा चक्कर मारू ह्याच्यात. आणि थोड्या दिवसांनी अजून ह्याच्यात जास्त दिसणार आहे. आय मीन जास्त उगवलेला दिसणार आहे ह्याच्यात पण. सो असं चांगल्या प्रकारे उगवलेला आहे मित्रांनो. अँड मला अजून जशी खाली चालली तसं ते अजून चांगल्या प्रकारे उगवणार आहे. जे बी जास्त खोल गेलेलं आहे ते पण उगवेल अँड सगळंच एकदम चांगल्या पद्धतीने उगवेल असा विषय. आता 1-2 दिवसात मित्रांनो एकदम चांगल्या पद्धतीने ते दिसेल आपल्याला बी उगवलेलं भाताचं. चला आता बघू आपण अजून 1-2 दिवसांनी कशा पद्धतीने उगवतंय. सो आता आपण परत एकदा सुरू करून मित्रांनो करूया चालू. अजून आता नाही राहिलेलं कारण की इकडं अजून भरपूर राहिलेलं आहे. इकडं थोडंसं झालं आहे बट इकडं खाली बी होतं इकडं. जे की आता ह्या साईडचं इथपर्यंतच आहे. इकडं ओढा आहे त्याच्यामुळं. सो आता एवढं करूया. चला आता परत सुरू करूया. जेवण पण करायचं आपल्याला. चला आता करूया सुरू. सो मित्रांनो आता आपण डायरेक्ट जेवण केलंय अँड मग चालू केलंय आता. तर पप्पा गेले तिकडं. सो चला आता मित्रांनो करूया आपण पेरायला सुरू. अजून भरपूर जेवण करून घेतलं आता थांबलं होतं तर. अँड मग आता करूया आपण बॉटल घेऊ इथं आपण. चला आता फटाफट करूया आपल्या कामाला सुरू. 2 hours later. सो मित्रांनो फायनली आता आपलं हे पूर्ण पेरून झालंय. पूर्ण आपण घेतलं पेरून हे सगळं अँड कंप्लीट करून 8 तास घालून पण झालेलं आहे आता. तर आता घेतला ट्रॅक्टर मित्रांनो तिकडं. आता आपल्याला तिकडं पण मका पेरायची आहे. सो आता चाललो आपण तिकडं.
चला आता जाऊया अँड तिकडं सुरू करूया. आता हे तर फायनल झालेलं आहे, तर चला आता तिकडचं करूया मित्रांनो. चला आता आपण करू सुरू. इथं आणलं आपण ट्रॅक्टर. इथं आता इथं पेरायचं आहे आपल्याला. त्या भाताच्या अलीकडे जेवढं राहिलेलं आहे तेवढं पेरायचं आहे आपल्याला मका मित्रांनो. चला आता अजून मेन मका आहे त्याच्यात शिल्लक. जोपर्यंत बी आहे तोपर्यंत आपण पेरूया अँड बघूया आपण काय होतं. जोपर्यंत पूर्ण बी संपत नाही तोपर्यंत पेरायचं आहे. तर आता खत टाकूया तेवढं राहिलेलं, जे की एवढं राहिले तेवढं टाकूया अँड सुरू करूया मित्रांनो. खत घेतलं टाकून आणि आता करू आपण इथं पेरायला सुरू. बघूया ह्याच्यात किती होतंय तेवढं पेरूया आपण. 1 hour later. तर मित्रांनो आता आपलं अर्ध झालंय, ऑलमोस्ट अर्ध झालंय इकडं अँड इथं एवढं राहिलंय. बट आता झालं मित्रांनो आपलं बी संपले. बी आणि खत दोन्ही पण संपलेलं आहे. आता हे लास्टचं तास आहे. हे एवढं कडला गेल्यावरती आपण बघूया आता काय करायचं. घेऊन यायचं की घरी जायचं. तर की दिवस आहे अजून थोडा, एक अर्धा तास आहे, अर्धा पाऊण तास आहे. बघूया आता आपण काय होतंय ते आणायचं की नाही किंवा घरी जायचं. चला आता बघूया. एवढं एक तास नाही अँड मग बघूया काय करायचं. तर मित्रांनो आता आपलं ठरलं घरी जायचं अँड हाता कंप्लीट करून पप्पा गेलेत आता. सो आपण जाऊया आता. अँड इकडचं मित्रांनो अर्ध्यापेक्षा थोडं जास्त राहिलेलं आहे, जे की आता उद्याच्याला पेरणार आपण. अँड इकडचं जे भाताचं आहे मित्रांनो, इकडं आपण सारे काढणार होतो, जे की तेव्हा म्हणलं होतं. पण त्याच्यानंतर पाऊस आला अँड सारे काढायला काय आपल्याला झालेलं नाही आहे. त्याच्यात इकडचा भात जो होता तो अजून उगवतोय, काही उगवला आहे इकडच्या साईडचा. तिकडचं मी दाखवलं तुम्हाला, तर तिकडचा उगवलेला आहे अँड इकडचा उगवला आहे. बट अजून बी तिकडच्या साईडला नाही उगवलेला, कारण की तिकडे डेकलं होते. इकडच्या साईडचा उगवलेला आहे आणि अजून बराच असं राहिलेला आहे, थोडाच उगवलेला आहे. सो असा विषय. इकडं आपल्याला बागेचं पण पेरायचं वगैरे आहे. इकडं हे पूर्ण रान अजून मोकळं आहे, सो ते पण पेरायचं. आता उद्याच्याला आपण एवढं कंप्लीट करूया अँड मग उद्याच्याला बघूया आपण इकडं काय करायचं ते, कसं नियोजन. इकडं काय पेरायचं आपल्याला ते अर्ध वेगळं करायचं सगळं, बरंच काही इकडं. उद्याच्याला आपण इकडं तूर वगैरे पेरायला घेऊया, बघूया बाकीचं. आता उद्या हे बी कंप्लीट करूया अँड दिवस गेलेला आहे. गेलेला म्हणजे टाईम आहे अजून भरपूर, तरी अर्धा पाऊण तास आहे. चला आता जाऊया घरी आणि घरी जाऊन बघूया काय घरचे काम वगैरे आवरूया, बघूया आता. आणि इकडे मित्रांनो आपण त्या दिवशी राहिलं होतं थोडं भाकरं टाकायचं. तर इथं बघू शकता तुम्ही किती गवत झाले लगेच नांगरलेले आहेत. अँड इथून पलीकडे आपण काकऱ्या टाकल्या होत्या, ह्या राहिलेल्या आहेत. ह्याच्यात तुम्ही बघू शकता किती गवत झालंय, पूर्ण गवतच गवत आहे. सो चला आता जाऊया आपण घरी. आता जाता आपण इकडून चक्कर टाकून जाऊया जरा. आपण इथं जाताना आठवलं की इथं आपण काकऱ्या टाकलेल्या होत्या, तिथं होते मित्रांनो टिटवीचे अंडे. हे बघा अंडे, जे की अजूनही तसेच आहेत मित्रांनो. जवळपास महिना होऊन गेले अँड आता इथं ते वाखरू बी नाही आहे, टिटवी पण नाही आहे, बट अंडे तिच्या आहेत. 4 अंडे आहेत तिथं. तर अजून बी तसेच आहेत. तिकडे ती टिटवी आहे. मला बघून पळाली का आधीच तिकडे होती काय माहित नाही, बट तिकडं आहे. किती टाइम लागेल ह्यांना काय माहित नाही. चला आता बघूया आपण. मित्रांनो चला आता निघालोय आपण खाली. घरी येऊन आता अवजार बदललंय आणि आता निघालोय खाली मित्रांनो. आपल्याला आणायचंय गायांना चारा, जे की आपण गवत वगैरे काढून ठेवले. चला आता जाऊया अँड घेऊन येऊ. तर मित्रांनो आता आलोय आपण इकडे खाली अँड इथं 2-3 राहिलेत अजून, बाकीचे नेऊन टाकले तिकडं अँड आता ही एक राहिले. तर चला आता एवढं घेऊन जाऊया अँड ट्रॅक्टरवर टाकून घरी नेऊ. सो मित्रांनो आता आलो आपण घरी अँड आता फ्रेश वगैरे झालं मित्रांनो, चहा वगैरे घेतला आहे अँड आता राहिलं फक्त आपलं जेवण, जे की अजून स्वयंपाक बनवत आहे म्हणून अजून टाईम लागणार आहे. तर आजचा करूया आपण मित्रांनो ब्लॉगचा एंड. जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब
सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. राधे राधे.